बॉलिवूडचा आघाडीचा कोरिओग्राफर ज्यानं त्याचं वजन थेट 198 किलोवरनं 95 किलोवर आणायचा विडा उचललाय. हा अवलिया कलाकार कोण आहे पाहूया एक खास रिपोर्ट. आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि आरशापासून आपण कधीच काहीच लपवू शकत नाही. पण खरं तर माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे की जी आरशाला सुद्धा कन्फ्यूज करते. ती व्यक्ती कोण आहे तिच्याशी आपण बोलणार आहोत, भेटणार आहोत. पण त्याच्या आधी त्या व्यक्तीची एक खास झलक बघूया पहिल्यांदा आपण. गणेश आचार्य यांचं हे रूप तुम्ही पाहिलं. आता एक त्यांचा मास्टर स्ट्रोक बघा. ते हे रूप आहे की जे आरशाला सुद्धा गोंधळात टाकतं. सर खरंच म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही उठता आणि सकाळी आरशामध्ये बघता तेव्हा तो पण कन्फ्यूज होत असेल की यार काय होतास तू आणि काय झाला असतो. हे काय होतं आणि काय झालंय तुमच्या समोर आहे. पूर्ण जिम आहे. हा माझा ट्रेनर आहे आणि खूप मेहनत चालू आहे बॉडी आणि तुम्ही बघणार तर मी कसा होतो आणि काय झालं. बेसिकली मी कन्फ्यूज आहे, सगळे कन्फ्यूज आहेत आणि सगळे विचार करतात की गणेशने कसा केला. तर आज मी पहिल्यांदा ABP न्यूजमध्ये मला दाखवणार आहे की मी एक्झॅक्ट कसं वजन कमी केलं आणि केवढी मेहनत केली आहे. तर तुम्ही बघा. क्या बात आहे. खरं आपण ते आपण बघणारच आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा मला हे विचारायचं आहे की सुरुवात कशी झाली या सगळ्या गोष्टींची. कारण जे तुमचं सुरू होतं ते खूप छान होतं. लोक तुम्हाला त्या गेटअपमध्ये म्हणजे त्यांना आवडतही होतात तुम्ही. पण तुम्हाला असं कधी वाटलं की नाही आपल्याला आता हे वजन कमी करायला हवं? कधी वाटलं हे? लास्ट माझी एक पिक्चर होती हे ब्रो. त्याच्यामध्ये मी 198 kg केलेलं, मुद्दामून 40 किलो वाढवलेला. आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परत एक पिक्चर त्याच्यामध्ये 95 kg करायचं. तर मला नक्की माहीत होतं की एक पॉईंटवर मी हे सगळं काढून टाकेन. अरे बापरे, 198 किलो आणि तिथून त्याने घ्यायचं आहे 95. कसं शक्य आहे? म्हणजे कसं जमलं तुम्हाला हे? ते सगळं आहे ना, मी तुम्हाला एक्झॅक्ट माझं यूट्यूब लिंक, माझं पर्सनल यूट्यूबवर मी सगळे व्हिडिओ पाठवणार जे मी शूट केले आहेत. ह्या जिममध्ये केलं आहे, स्विमिंगवर केलं आहे, केवढं मेहनत केली आहे ते सगळं तुम्हाला माझ्या यूट्यूबवर भेटेल. पण 2 महिने थांबा, कारण आता मी नुसतं 19 किलो लांब आहे. ते कारण आता मी 114 आहे. आता मला नुसतं 19 किलो काढायचं आहे, मग तुम्हाला 95 गणेश भेटेल बॉडीमध्ये. क्या बात. खरं तर जिथं हे सगळं घडलेलं आहे त्या जिममध्ये आपण आहोत. या सगळ्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त लाडकं काय वाटतं? कुठल्या ठिकाणी तुम्हाला व्यायाम करायला जास्त आवडतं? मी दाखवतो तुम्हाला. मला ट्रायसेप आणि बायसेप करायला शिकार आवडतं. ते तुम्हाला करून दाखवेन मी. वाव, क्या बात आहे. किती वेट उचललं तुम्ही आता? वेट किती होतं? हे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 5-10 किलो होता. आता मी 25 किलो आणि 50 किलोमध्ये खेळतो आहे. क्या बात. कसं होतं हे? त्यांना तुम्ही कसं हे शिकवलं? बेसिकली कसं आहे की सुरुवात म्हणजे इंजरी जेवढा नको म्हणून लाईट वेटने आम्ही चालू करतो. मग स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढवतो. त्याप्रमाणे मग कॅलरी रनिंग जास्त. कार्डिओ बी चालू आहे, वेट ट्रेनिंग चालू आहे, स्विमिंग चालू आहे. स्विमिंगमध्ये किती प्रकारचे एक्सरसाइज आहे ते बी चालू आहे आणि डाएटसुद्धा चालू आहे. क्या बात. आणि इज व्हेरी मच डेडिकेटेड अबाउट. डेडिकेशन असल्याशिवाय हे गोष्ट होऊच शकत नाही. त्या मी बघतो पण आहे. कारण हे सगळं करत असताना तुमचं काम अजिबात कुठे थांबलेलं नाहीये. मुन्ना मायकल आहे, अनेक सिनेमा तुमचे येत आहेत. गोलमाल आहे, गोलमाल 4 आहे, जुडो आहे. आणि त्याच्यापेक्षा माझी पहिल्यांदा दिग्दर्शन म्हणून भिकारी पिक्चरचे 4 ऑगस्टला तुमच्या दारी येते आहे. स्वामी तिन्ही जगाचा ... भिकारी 4 ऑगस्टला तुमच्या दारी. क्या बात आहे. म्हणजे हे सगळं करत असताना दादा आपले मास्टर जिममध्ये हे सगळं करत असताना, त्यांचं वजन कमी करत असताना त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांची एक वेगळी इनिंग सुरू केली आहे. आणि तो सिनेमा आपल्या भेटीला येतोय. स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. 4 ऑगस्टला येतोय. सर हे सगळं कसं जमवलं? इकडचं शेड्यूल, इकडचं म्हणजे जे काही व्यायामाचं आहे ते सांभाळायचं, खाण्याचं सगळं सांभाळायचं आणि प्लस शूटिंगमध्ये तर सगळ्या गोष्टीचा अजिबात परिणाम होऊ द्यायचा नाही. कारण की काय बघा, 24 तास असतात. 24 तासमध्ये काही म्हणजे झोप माझी नुसती 5-6 तास असते. तर हा सकाळी येऊन मी 2 वाजता झोपलो ना, तर हा 7-8 वाजता येऊन चादर खेचायचा आणि मग चालू व्हायचं. म्हणजे 8 वाजता आमचं जिम या स्विमिंग हे नक्की होतं. आणि आता मी जे 85 kg 86 kg जे लूज केलं आहे त्याच्या कारण जेवणावर आहेच. जेवण आहे आणि चिक्कार म्हणजे एक लहान वस्तू मी तुम्हाला जेव्हा माझ्या यूट्यूबवर येईल तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. तर आता माझी दुसरी जी एक्सरसाइज आहे ट्रायसेप, ते तुम्हाला करून दाखवतो मी. हे लेदर नाही ना. क्या बात आहे. दादांना मास्टर का म्हटलं जातं हे तुम्हाला आता कळलं असेल. कारण ज्या पद्धतीनं ते कॅमेरा समोर वावरत असतात त्याच पद्धतीनं तेवढ्याच डेडिकेशननी तुम्ही हे सगळं करताय तुम्ही. मगाशी सांगितलं तुम्ही की रात्री कितीला जरी झोपला तरी सकाळी येऊन तो तुमची चादर ओढून घ्यायचा. करेक्ट. राग नाही यायचा त्यावेळेस? नाही, राग यायचा, चिकार राग यायचा. पण काय करणार, डेडिकेशन आहे. माझे व्यायाममधले मित्र आहेत काय
तो आहे तिथे तो आहे, ते लोक सगळे, हा इथं बसला एक तिथे लेफ्टला, वा तू तो राईटला बी तो, त्याला बी घे. हां, तर हे सगळ्या मित्रांना हे लोक मला येऊन कधी कधी बोलतात की अरे मासे थोडा पातळ झाला, थोडं कमी झाला, वा ट्रायसेप येतात, बायसेप येतात, मोटिवेशन केलं आहे. तर जेव्हा 7 वाजता जे उठायचो त्या ह्या सगळ्यांच्या चेहऱ्या बघायचो, यार ह्या लोकांना आता वाटतं की आता गणेश मास्टर पुढे येतोय, ते ह्या लोकांना कुठे आणि ह्याला कुठे यांची मोटिवेशन डाऊन न झाले पाहिजे म्हणून मी चिकार मेहनत करतोय. नक्कीच. या सगळ्यामध्ये भिकारीच्या सेटवरती जाणं, तिकडे डाएट फॉलो करणं, तिकडचं व्यायाम, सेटवरती तुम्ही हे सगळं करायचं, सेटवरती व्यायाम सुरू असायचा तुमचा? येस, लंचमध्ये आम्ही ब्रेकमध्ये पळायचो, माझी सायकल तुम्ही बघितली, सायकलवर जायचो आणि म्हणजे ते ठेवलं नाही, म्हणजे लोक जेवायचे आणि झोपायचे पण मी आपला चालू होतो की यार करणे काय. आज एवढी मोठी न्यूज झाली आहे, यूट्यूबवर कमीत कमी 1 मिलियन लोक बघतायत आणि लाईक करतायत. त्याच्यामध्ये म्हणजे भिकारीची गाणी लोक लाईक करतात, गणपतीचं एक गाणं सोडलं आहे देवा देवा, त्याच्यामध्ये मी डान्स केला आहे, ते लाईक करतात. मागू असं अजय निघालं ते गाणं लाईक करतायत. तर अत्यंत ह्या गोष्टीला एक असं वाटतं की गणेश आचार्य एक नवीन इनिंग चालू करतो आहे आणि लोक त्याला प्रेम करत आहेत. मला माहीत आहे नक्की गणेश आचार्य जाड होता, चबी होता, एकदम गोड होता, तो लोक मिस करत आहेत. पण अखेरमध्ये माझी लाईफ आहे, माझी वाईफ आहे जी जेवणावर पूर्ण लक्ष देते, विधी, माझी मुलगी आहे सौंदर्या. तो लॉट्स ऑफ थिंग इज दॅट. बघूया आता पुढे काय होतं. नक्कीच. मगाशी तुम्ही गाण्याचा उल्लेख केलात, गणपतीचं गाणं जबरदस्त गाणं झालंय. ते गाणं जेव्हा करत होता तेव्हा एनर्जी हा सगळ्यात मोठा घटक आहे कुठल्याही गाण्यासाठी. जेव्हा तुमची एनर्जी तुमच्या चेहऱ्यावरती दिसते, ती एनर्जी सांभाळणं हा सगळा वर्कआउट करताना, कारण डाएटचे तुमचे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स होते, सो तिथं कसं मॅनेज करणं? तुम्ही मला सांगितलं कालच्याच इंटरव्ह्यूमध्ये, तुम्ही असं बोलला होतात की फक्त लिक्विड डाएटवरती पण तुम्ही काय वेळा असायचा? 12च्या पहिल्या काहीच नाही आणि 8च्या नंतर काहीच नाही. हे 2 वस्तू मी लॉक करून ठेवल्या आहेत की 12 वाजेनं 8 वाजे जे पाहिजे खातो मी, नॉनव्हेज, गोड वीड, पण 8च्या नंतर लिक्विडवर आणि 12च्या पहिला एकदम लिक्विड आहे. ते डाएट आहे. म्हणजे जिम केल्यावर भूक लागते चिकार, पण आता सवय झाली आहे, तेवढंच आहे ना. कारण आपण शूटिंगसाठी शिफ्ट ठरवू शकतो, ते शेड्यूल ठरवू शकतो, पण इथे या सगळ्या गोष्टींमध्ये शेड्यूल ठरवणं आणि ते करणं ही खरंच खूप कष्टाची आणि मेहनतीची गोष्ट आहे. मी ह्याच्यामध्ये माझ्या बायकोला सांगेन, माझ्या बायकोने चिकार हात दिला, जेवणावर चिकार लक्षात दिला की मला कसं जेवण काय पाहिजे 12 ते 8. आणि मी खरंच बोलू, मी जे भिकारीचे पिक्चर शूटिंग करतो पुण्याला, तेव्हा मला सर्वात जास्त त्रास झाला. कारण कधी महेश निमे कॅमेरामॅन आहे, गुरु ठाकूर रायटर आहे, हे लोक कधी 4ची शिफ्ट ठेवायचे. स्वप्नील जोशी त्यामध्ये लवकर यायचा, रुचा आहे, शहाजी शिंदे, मिलिंद शिंदे, या लोकांनी चिकार या पिक्चरमध्ये मला सपोर्ट केला. आणि त्या 1 महिना शेड्यूलमध्ये मी खरं म्हणजे भिकारीच्या शूटिंगमध्ये मी खरं जास्त करून कमी केलं. कारण की एक माइंडमध्ये होतं की यार गणेश तुला हे करायचं आहे, गणेश तुला त्या डाईटमध्ये जायचं आहे, गणेश तुला त्या पूर्ण प्रोग्राममध्ये करायचं आहे. आणि कुठे हे डोक्यात होतं की आता मी लोकांना जे दाखवलं 190, 95 दाखवलं, ते डोक्यात होतं. तर त्या वस्तूमध्ये भिकारी पिक्चरची का सुंदर झाली माझी. नक्कीच. खरं तर भिकारीने हा सगळा अनुभव, तुमचा प्रवास तुम्ही त्याच्यासोबत घडलेला आहे. मग तुम्ही उल्लेख केलात की काही जण तुम्हाला अजूनही म्हणतात की यार पहिले का मास्टर अच्छा था, चब्बी अच्छा, बहुत स्वीट लगता था. मग आताच्या कमेंट तुम्हाला काय येतात? आता हे वेगळं रूप बघून काय वाटतं? नाही, आता त्या गणेशला लोक मिस करणार 100%, कारण की तो गणेश गोडीचा होता, हा थोडासा हार्ड आणि टफ आहे. पण काय करू, मी आता नेक्स्ट जी पिक्चर करतो आहे ती बेसिकली पूर्ण ॲक्शन फिल्मच आहे. त्याच्यावर पूर्ण बाउन्सरचा रोल आहे आणि मी त्याच्यासाठी मला बॉडी मस्ट आहे. तर डेफिनेटली मनाने मी तोच गोड आणि गणेश आचार्य तसाच तुमचा आहे, नुसतं अंगाने बदलला आहे, तर ॲक्सेप्ट करून घ्या. इकडचं गणेश आचार्य आम्हाला कळला, 198 पासून 95 जे टार्गेट आहे तोही कळला. दिग्दर्शन जेव्हा करायचा निर्णय घेतलात किंवा मराठीमध्ये यायचा जेव्हा निर्णय घेतलात, तेव्हा असंच डेडिकेशन होतं किंवा असंच काय डोक्यात तुम्ही फिक्स ठेवलं होतं की आपल्याला हे करायचंच आहे? तो ट्रिगर पॉईंट काय होता? 100% जेव्हा मी पिक्चर स्वप्नीलला बोललो की यार स्वप्नील मला भिकारी पिक्चर आहे करायचा, तर 2 पाऊल पाठी गेला. मला माशाची मी कुठल्या अँगलने भिकारी वाटतो, मी स्वप्नील जोशी आहे, शाहरुख खान आहे मराठीला. मला एकदा गोष्ट ऐक, तुला गोष्ट ऐकल्यावर तुला आवडणार. जेव्हा मी त्याला गोष्ट सांगितली त्याला खूपच आवडली ती गोष्ट. आणि आज तो मागू कसा गाणं ज्याचा तो एवढा मोठा पॉप्युलर होतो आहे, 500,000च्या वरती गेला आहे. तर स्वप्नीलचा वेगळा रूप आहे, दाढी आणि पण डेफिनेटली हिज फिल्म तो एक करोडोपती बी आहे. म्हणजे अमीर माणूस आणि कसा आपल्या आईसाठी तो भिकारी बनतो, ती पिक्चरची स्टोरी आहे. म्हणून आम्ही टॅगलाईन ठेवली आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर बेसिकली हे मी ह्याचा अर्थही बोलतो, स्वामी तिने मराठीच्या हर एक माणसाला माहीत आहे, पाणी असो, जमीन असो या आकाश असो,
राजा असा मोठा असतो तो आई विना भिकारी असतो. तर स्वप्नील इज राजा बट आई विना भिकारी. दॅट्स द फिल्म. म्हणून त्याला ती पिक्चर आवडली आहे आणि तुम्हालाही नक्की आवडेल. 4 ऑगस्टला रिलीज होते आहे. तुम्ही आपल्या आईबरोबर सहकुटुंब ते पिक्चर बघा आणि त्या पिक्चर तुला संपल्यावर कळेल की आपली रिलेशन आईबरोबर आणि आपल्या घरांबरोबर किती चांगलं असतं. क्या बात आहे. तिकडे एक राजा आहे आणि खरं तर माझ्यासोबत हा एक राजाच आहे, कारण कोरिओग्राफीमध्ये त्यांनी जे काही केलं आहे सर तुम्ही केलं त्याला हॅट्स ऑफ. तुम्ही जेवढं केलेलं काम आहे आजपर्यंत लोकांनी पाहिलं, ॲप्रिशिएट केलं आहे, खूप प्रेम केलेलं आहे. आणि आता असे अनेक सिनेमे तुमचे येत आहेत. तुम्ही मगाशी सांगितलं की जुडवा 2 येतोय, गुलमाल येतोय, मुन्ना मायकल रिलीजच्या वरती आहे, दत्त येतोय राजू इराणीची. जे दत्त नाही टायटल पण काही आहे, रणबीर कपूर बरोबर भूमी येते आहे, टॉयलेट एक प्रेम कहाणी येते आहे, चिकार फिल्म आहे, गोल्ड आहे. मग आता एक केमिओ केला आहे मी शाहरुख आणि सलमान बरोबर. रेमो कोरिओग्राफ करता यामध्ये मी डान्स केला आहे. नक्कीच. शाहरुख सलमाननी काही कमेंट दिली तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती? नाही, तो आनंद राय डायरेक्टर होता. तर शाहरुख मला बोलत होता की यार गणेश आचार्य मी सोचा मोठा आलीन पतला आहे. तर ठीक आहे जे नक्कीच. पण या सगळ्या गोष्टींमध्ये भिकारीला आता तुम्ही घेऊन जाणार आहात, 4 ऑगस्टला भेटीला येते. सो तुम्ही लोकांना, प्रेक्षकांना काय सांगणार आहात? 4 ऑगस्टला इथे आहे भिकारी तुमच्या दारी. प्लीज बघा, तुम्हाला आवडेल. मी पहिल्यांदा मराठी पिक्चर दिग्दर्शक केला आहे आणि माझ्यातर्फे जेवढं होऊ शकेल तेवढं मी चांगलं करण्याची कोशिश केली आहे. तुम्ही पिक्चर बघा आणि तुम्ही सांगा की तुम्हाला पिक्चर कशी वाटली. नक्कीच. आणखी एक प्रश्न की खूप सारे लोक समाजामध्ये आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण खूप मोठे आहोत, आपल्या लोक बघतात, हसतात, डिमोटिवेट होत असतात ते लोक. त्या सगळ्या लोकांना तुम्ही काय सांगणार, कारण तुम्ही ते साध्य केलेलं आहे? माणसाची ताकद त्याच्या स्वतःच्या आतमध्ये असते. ती काढा आणि आपल्या स्वतःला ओळखा की तुम्ही काय करू शकता. काहीच पॉसिबल या इम्पॉसिबल नाही आहे, सगळं पॉसिबल आहे. करेक्ट आहे. तुम्ही विचार केला की तुम्हाला हे करायचं तर ते घडेल नक्की. त्या कुठलीही बी असो. नक्कीच. आणखी काही तुम्ही आम्हाला दाखवणार आहात तुमच्या बस एक अजून एक्सरसाइज आहे, ते साईट का का नाही? 95 kg तुम्ही टार्गेट ठेवलंय आणि आता जेवढे तुम्ही आलेले आहात त्यासाठी किती वेळ लागला, किती मेहनत घ्यावी लागली? एक्झॅक्ट 1.5 वर्ष झालं आहे. अरे वा. आणि मला वाटतं अजून 2 महिने आहे. त्याच्यानंतर 2-2.5 महिन्यानंतर मी आय कॅन ओपन माय बॉडी अँड शो की ह्या 1.5 वर्षामध्ये इतक्या रिस्ट्रिक्शन्स असताना सगळ्यात जास्त काय मिस केलं तुम्ही? गोड जेवण. मला असं वाटतं की जेवण जे आहे माझं चायनीज फ्राईड राईस आणि ते सगळं माझं आवडतं, ते सगळं सोडलं आहे. कधी कधी खातो मग सोडून देतो. त्यावरती तुम्हाला मग ते काही बोलत नाहीत ना? हा नसतो तेव्हा खातो ना. बायको नसते तेव्हा खातो. हा नसतो. काय करतात ते? नाही पण सांगतात ना. अच्छा. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचं जे काही आता जे टार्गेट आहे 95 kg ते पूर्ण व्हावं आणि त्याच्यानंतर आणखी एक मस्त मसलमॅन आम्हाला गणेश आचार्यच्या रूपाने पाहायला मिळावा. थँक्यू सो मच. इतका छान वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि खूप खूप शुभेच्छा भिकारी या सिनेमासाठी. थँक्यू मच. थँक्यू. तर हे होते गणेश आचार्य. आपण त्यांचे 2 वेगळी रूपं आपण जस्ट पाहिलेली आहेत. कॅमेरामन बासूसह मी विनोद, ABP माझा, मुंबई.